हा सूत्र अरुण दत्त यांनी लिहिलेला आहे. त्याच्यानंतर अष्टांगहृदय सूत्रस्थान अध्याय पहिला व सूत्र 12 क्रमांकाचा. त्यानंतर याचा अर्थ असा होतो की जे दुसऱ्यांना दूषित करतात त्यांनाच दोष असे म्हणतात. त्यानंतर दोषामध्ये धातू, मल आणि धातू साधित अवयवांना दुष्ट करण्याची सामर्थ्य असते, त्यांना दोष असे म्हणतात. त्याच्यानंतर दोष प्रकृती. दोषाच्या 3 प्रकृती असतात: वात प्राधान्य, पित्त प्राधान्य आणि कफ प्राधान्य. यानंतर काही प्रकृती असतात जे वात पित्त प्राधान्य असतात. त्याच्यानंतर काही वात कफ प्राधान्य असतात. त्यानंतर काही कफ पित्त प्राधान्य सुद्धा असतात. तर काही प्रकृती वात पित्त कफ हे 3 प्राधान्य असतात. आपण दुसरं सूत्र बघणार आहोत. वायु पित्तम कफश्चेती त्रयो दोषाः समासतः. हा सूत्र अष्टांगहृदय सूत्रस्थानमधील अध्याय पहिल्यामधील 6वं सूत्र आहे. याचा अर्थ असा होतो की वायू, पित्त आणि कफ हे त्रिदोष आपल्या शरीरामध्ये असतात. त्यानंतर दोष सर्व शरीरभर संचारण करतात. दोष जर साम्यावस्थेत असतील तर ते रोगी व्यक्ती निरोगी असतात आणि जर तेच दोष जर वैषम्यावस्थेत असतील तर ते व्यक्ती रोगी असतात. धन्यवाद.